आज खूप दिवसांनी तुम्हा मुलांसारखा अनुभव मी घेतोय. खुर्ची नाही, टेबल नाही, बाकावर बसण्याचा आनंद घेतोय. आणि बाकावर म्हणजे ते सुद्धा खाली नाही बरं का, असं तुमच्यासारखं. कारण माझ्यासमोर आहेत कोष्टी सर, तुमचे इंग्रजीचे कोष्टी सर, इतिहासाचे कोष्टी सर. मी त्यांना चंदू काका म्हणून ओळखतो. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मला अशा प्रकारची नाती जोडायला खूप आवडतात. चंदू काका बोला सर. खूप ठेवणीतला शब्द आहे चंदू काका. भूमिकांचा विचार करताना कोणती भूमिका कोणाला द्यावी मला फार त्रास पडला नाही. कारण मी या सगळ्यांना खूप जवळून ओळखत होतो. त्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी, त्यांच्या पर्सनॅलिटीज, दिसणं, बोलणं सगळंच माझ्या मनामध्ये पक्क होतं. या नाटकामध्ये सगळ्यात मोठी भूमिका औरंगजेबाची. आणि बरेच दिवस मी शोध घेत होतो की ही भूमिका कोण करू शकेल, कोण करू शकेल. चंदू काका त्यांना मिमिक्री खूप आवडायची बरं का. वन मॅन शो करायचा आहे. हो, वरात निघालाय लंडनला. सर मला ते ज्यावेळेस तुम्ही मला ती भूमिका दिली तो क्षण मी सांगतो. त्याच्या अगोदरही सर म्हणजे जाणता राजा हे अख्ख्या रमण बागेनं पाहिलेलं खूप मोठं स्वप्न होतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्याची अनाऊन्समेंट केली, पत्रकार परिषद झाली आणि जेव्हा जूनमध्ये शाळा सुरू झाली तेव्हा आमच्या कानावर आलं की आपण असं काहीतरी करतोय. कुठंतरी साशंकता होती की आपल्याला हे सगळं कसं जमेल. कारण की आपण गॅदरिंग आपल्या स्टेजवरचे हे 100 बाय 100चं स्टेज, 2500 मुलं आणि सगळे हे करणं थोडंसं वेगळं वाटायला लागलं. पण आता चला करता आहात तर आपण त्याचा भाग बनूया या पद्धतीने आम्ही ठरवलं की आपण याच्यात सहभागी होईल. पहिल्या 3-4 दिवसातच कास्टिंग कानावर पडायला लागलं की यांना हा रोल दिला, त्यांना हा रोल दिला. म्हणजे देशमुख सरांना आपल्या शहाजीराजांचा रोल दिला, पवार सरांना शिवाजी महाराजांचा दिला, आपले जे लांगी काका आहेत त्यांना कान्होजी यांचा रोल दिला. मला हुरहुर लागायला लागली आणि खूप वाईट वाटायला लागलं की आपल्याला काम आहे का नाही. मग मी मनात असं ठरवलं आणि जायचं आणि तुम्हाला विचारायचं की सर मला एक साधा मावळा तरी करा, पण ह्या एवढ्या मोठ्या म्हणजे जी घटना आपल्यासमोर घडली आहे, शिवाजी महाराजांची जी आपण पूजा बांधत आहोत त्या पूजेमध्ये आपल्याला साधी टाळीसुद्धा वाजायला मिळणार नाही, त्याचं मला खूप म्हणजे शैल्यच वाटायला. योगायोगाने मी त्याच्या अगोदर ते 3-4 महिने मी जाणता राजा याचे स्कूलच्या ग्राउंडवर पाहिला होता. मला ते नाटक सगळं, आता महाराजांचं नाटक म्हटल्यानंतर आवडलं, पण मला जो रोल आवडला होता तो औरंगजेबाचा रोल खूप आवडला. मी तुमच्या केबिनमध्ये आलो, तुम्ही मागं बसलेला होता, तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट होतं, तुमचं काम चालू होतं. योगायोगाने तुम्ही एकटेच तिथं होता. मी बरोबर तुमच्या समोर नजरेला येईल असं उभा राहिलो आणि मी हात जोडून विचारलं, सर मला जाणता राजामध्ये काम करायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं असं माझ्याकडं पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे शब्द पडले की तू औरंगजेब कर. मी जीवनामध्ये पहिल्यांदा तो जो वाक्यप्रचार आहे ब्रह्मानंदी टाळी लागणे हा अनुभवला. जे माझ्या मनात होतं की मला रोल मिळावा तर तो औरंगजेबचा मिळावा, ते तुमच्या तोंडून आलं. आणि त्याच्यानंतर मग त्याचं प्रिपरेशन तयारी करण्यासाठी तुम्ही सुरुवात केली. मला पहिल्यांदा स्क्रिप्ट दिलं, ते स्क्रिप्ट मी पाठ केलं. त्याच्यानंतर त्याचं 1-2दा तुमच्यासमोरच मी रिहर्सल केली. वास्तविक पाहता ड्रामा हा तसा काही माझा भाग नाही, त्याच्यातले बारकावे तुमच्याकडून शिकून घेतले. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही स्वतः खूप वेगळे आहात. मला माहिती आहे, खूप भावनिक आहात, खूप भावनिक आहात. आणि तो मात्र औरंगजेब तुम्हाला उभा करायचा आहे. ती भूमिका करायची आहे, भूमिका म्हणून करायची आहे.
तर कसं कसं काय उभं केलं हे? नाही, मग सुरुवात झाली सर. मला एक एक हिंट मिळत गेली की आता आपण क्रूर दिसलं पाहिजे. मग काय कर, मी अगोदर तो डायलॉग आधीच 50% माझा मुखगत होता, चांगला पाठ होता. मग मी त्याच्यावर आणखीन काम करायला सुरुवात केली. एक गंमत सांगतो सर, की जेव्हा आपल्याला असिस्ट करायला जाणता राजाची टीम यायची, तुमचे जे सगळे जुने सहकारी यायचे, ते ज्येष्ठ होते, त्यांनी खूप वेळा जाणता राजा केलेलं होतं. बारकावे त्यांना खूप छान होते, नाट्य हे त्यांना चांगल्या पद्धतीने कळायचं. आम्ही शिक्षक, त्यामुळं त्यांच्या सगळ्या सूचना ज्या यायच्या त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी यायच्या. ते बारकावे सांगायचे, चालताना पाय असा टाकू नको, तसा टाकू नको. पण मी जेव्हा जेव्हा फरशे चौकात तुमच्यासमोर जाणता राजाचा रोल करायचो, बऱ्याच वेळा तो मधल्या सुट्टीत शाळा भरण्याच्या अगोदर माझा तो पीस लागायचा. सगळी शाळा अशी पूर्ण गॅलरीमध्ये बसलेली असायची, उभ्या असायची, आणि जाणता राजातला औरंगजेब यायचा. आल्यानंतर इतकी निरव शांतता असायची. समोर सातपुते सरांच्या नाटकातले मुलं असायचे की जे निष्णांत नाट्यप्रेमी, त्यांना सगळ्या बारकाव्या माहिती, आणि मी औरंगजेब सादर करायला. त्याच वेळेस हे सगळे जुने जाणकार लोकही उभं तिथं असायचे. पण त्यांनी कधीही माझा पाय कसा पडलाय, मी कसा उभं राहिलोय किंवा कुठल्याच गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्यांनी एक ऑब्जेक्शन घेतलं होतं, मी ज्याच्यात याच्यामध्ये ॲड केली होती, की औरंगजेबाचा डायलॉग जेव्हा संपतो तर त्याला सडन चेंज ऑफ इमोशन्स अशा दाखवायच्या होत्या, की एकदम असा उसळलेला खवळलेला औरंगजेब. म्हणून मी काय करायचं, मी माझा चेहरा पूर्ण खाली घ्यायचो आणि उठताना पूर्णपणे असा राग माझ्या चेहऱ्यावर दाखवायचा. ती ॲडिशन होती माझी, ती तुम्हाला आवडायची. पण ते तुमचे जे जुने सहकारी होते त्यांना ती काही ॲडिशन आवडली नव्हती. आणि त्यांनी, मी जेव्हा ते केलं त्यांच्यासमोर पहिल्यांदा, त्यावेळेस त्या लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. पण ते तुमच्याकडे घेतलं, ते माझ्याकडे घेतलं. मी आपला तरतर आलो, तरतर गेलो, स्टाफ रूममध्ये जाऊन बसलो. आणि ते ऑब्जेक्शन जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, तो जो करतोय त्याला ते पात्र समजलेलं आहे, त्याच्या पद्धतीने करतोय, ते तसंच होईल. त्याच्यानंतर तुमच्या त्या माझी लोकांनी कोणीही मला माझं बोलणं, माझं उभं राहणं याच्यावर कुठंही कॉमेंट नाही. मी जे डोळ्यांच्या ज्या ॲडिशन केल्या त्याच्यामध्ये मला सातपुते सरांनी खूप मदत केली, की बारीक डोळे करू नकोस, डोळे तुझे आग ओकणारे आणि असे भले मोठे टपोरे दिसले पाहिजे. की ज्या काही सीन आहेत की ज्यावेळेस आपण जेव्हा प्रत्यक्ष 17 तारखेला 17 डिसेंबर ही तारीख 2013 लक्षात आहे, तो आयुष्यभर लक्षात राहील. कारण की जेव्हा शिक्षक म्हणून आपण एवढं मोठं काहीतरी केलेलं आहे, काय घेऊन जाणार आहोत जेव्हा रिटायर होऊ, तेव्हा जाणता राजा हे असं मोरपंखी पान असणार आहे की ते काळजामध्ये कायमस्वरूपी जपलं जाणार आहे. की ही आठवणच अशी आहे की सर कोणीही कितीही प्रयत्न केला तरी ती पुसली जाणार. आणि त्या सगळ्या ॲडिशन आपण त्या ठिकाणी पाहिलं. जाणता राजांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात, जसं शिक्षक, मी आधी माझ्या जीवनामध्ये जाणता राजांनी काय दिलं, तर एक साधी गोष्ट दिली की खूप काही चांगलं आपल्या समोर घडत असताना त्याच्यापासून कधीही तुम्ही अलूप, रिलक्टंट राहू नका, की त्याचा भाग बना, त्याला विरोध करू नका. आणि ते इतकं भिनलंय ना सर, की म्हणजे शाळा असू द्या किंवा बाहेर असू द्या, या प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपल्यासमोर काही चांगलं घडतंय तर त्याचा भाग होण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. जे देतो ते 100%च देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कुठेही हातचं राखता न ठेवता मनापासून जर का काही केलं, कारण की हे प्रत्यक्ष पाहिलं, मराठी माध्यमाची शाळा असून सुद्धा, शून्य बजेट असून सुद्धा एवढं भव्य दिव्य काम जर का आपण करू शकतो, तर असं अशक्य मानण्यासारखं आणि वाटण्यासारखं काहीच नाही. हे जाणता राजानं मला वैयक्तिक पातळीवर दिलं. आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन, जो की संपूर्ण आपण ही प्रोसेस ज्या पद्धतीने हँडल केली, की कुठल्याही व्यक्तीवर खूप प्रेशर न आणता त्याच्या पद्धतीनं देखील कामं करून घेऊ शकतात. म्हणजे हा एक दृष्टिकोन आपल्याला याच्यातून पाहायला मिळतो. त्यातले जे संवाद आहेत इतक्या वर्षानंतर आठवत आहेत? हो, आठवतात. शब्द आठवतात. कारण की हे संवाद मी जेव्हा एकटा असतो तेव्हा ते माझ्यासोबत असतात. म्हणजे अगदी छोट्यात छोटा पीस जरी लिहिलेला असेल, मग अगदी कान्होजी जेधे असतील किंवा खंडोजी असेल, कोणी असेल, त्या व्यक्तीला 30 सेकंद 1 मिनिटाचा जरी पीस आला असेल तरी ते कॅरेक्टर त्या संवादातून त्या नाटकामध्ये एस्टॅब्लिश होतं सर. म्हणजे हे, आणि ह्या औरंगजेबाच्या ज्या काही संवाद आहेत त्याच्या अनेक नाटकामध्ये नकला केल्या गेल्या, की महाराजांबद्दल औरंगजेबांना काय वाटत असेल. शेटे सरांनी खूप छान सांगितलं होतं की शिवाजी महाराजांना कमीत कमी शब्दामध्ये जर का तुम्हाला पकडायचं आहे, खूप कमी शब्दात सांगायचं, तर फक्त हा औरंगजेबाचा डायलॉग.
मला औरंगजेब का आवडला, जर वास्तविक पाहता ते पात्र आहे औरंगजेबच, पण त्या औरंगजेबाच्या तोंडून जे वाक्य बाहेर पडतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराजांची आरती आहे, ती पूजाच आहे, बाकी काहीच नाही. आणि ज्याला ते कळतं त्याला औरंगजेबाच्या त्या डायलॉगला प्रत्येक शब्दाला टाळी वाजू वाटते. औरंगजेबाचा प्रवेश ज्यावेळेस स्टेजवर येतो आणि तो एक आवाज येतो, डन, ती जी एंट्री आहे ना औरंगजेबाची, सगळं प्रेक्षागार शांत होऊन जातं. ती एंट्री कशी काय तुम्ही ठरवली? त्या एंट्रीची एक गंमत आहे सर, म्हणजे आपण प्रॅक्टिस करायचो आपल्या फरशीच्या चौकात. मी असा कोपऱ्याने यायचो, साधारणतः मी पावलं सुद्धा मोजले होते, असे 12 पावलं आणि सलग 8 पावलं असे माझे 20 पावलं असं. हो आहे ना. आणि त्या ठिकाणी तो डॅडो ठेवलेला असायचा, त्याच्यावर मी येणं अपेक्षित असायचं. आणि याच्या अगोदरचा जो सीन होता तो होता पन्हाळ्याचा. ती स्वारी संपते, त्याच्यानंतर एक छोटंसं याच्यासारखं आहे गाणं होतं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात करतो. मी प्रयत्न असं करायचो की सगळं काउंटिंग करून ते सगळं आलतापाचे नारे वगैरे संपत असताना तुम्ही जो आवाज म्हटला तो आवाज येत असताना माझा पाऊल त्या डॅडोवर पडेल हे मी कॅल्क्युलेशन करत राहायचो. पण ते काहीतरी 1-2 सेकंद दरवेळेस पुढं मागं व्हायचं. जितक्या प्रॅक्टिस केल्या त्यावेळेस कधीही माझा डॅडोवर पाय पडलाय आणि तो आवाज झालाय असं कधी व्हायचं नाही. आपण जी रंगीत तालीम केली ती आदल्या दिवशी 16 तारखेला मला 10:30 वाजता त्या प्रत्यक्ष स्टेजचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. मी शेवटचा होतो, बाकीच्यांच्या सगळ्यांच्या त्या संपल्या. आणि मग म्हटलं जे होईल ते. पण प्रत्यक्ष 17 तारखेला जेव्हा मी औरंगजेब केला त्यावेळेस माझा पाऊल आणि तो आवाज हा जुळलेला आहे सर. आणि आणखीन एक गंमत सांगतो की आम्ही जेव्हा दिल्लीला सहल नेली, दिल्लीच्या दरबारामध्ये, त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जे काही आमचे सहलीचे 100-1 मुलं होते, सहकारी शिक्षक होते, त्यांना मी अक्षरशः प्रत्यक्ष उभं केलं. आपला अतुल होता की जो जाणता राजामध्ये काम करतो, त्यांनी आलतापाचे नारे दिले आणि या औरंगजेबानं त्याही ठिकाणी हा संवाद पूर्णपणे सादर केला. आणि मी घरी प्रॅक्टिस करायचो. त्यावेळेस माझा मुलगा अगदी 4 वर्षाचा होता. घरी इथे मग असं आता एवढं तर काही स्टेज नाही, मग किचनमधून एंट्री, त्याच्यानंतर मध्ये पडदे, मग त्याच्यातून तो बाहेर येणार, असं ते सगळं चाललेलं असायचं. माझ्या मागं माझा मुलगा, त्याच्याकडे एक छोटीशी माळ होती, ती माळ वगैरे सगळं घेत. मी आणखीन एक तुला बघितलंय, ज्यावेळेस तू भूमिकेमध्ये यायचास, म्हणजे ते प्रॅक्टिस असेल किंवा प्रत्यक्ष प्रयोग असेल, खूप आधीपासून तू त्या मूडमध्ये असायचास. तो औरंगजेब आधीपासून तो आतमध्ये आणलेला असायचाच. आणि मग डोळे, हातवारे, स्टेजवरचा परफॉर्मन्स, हालचाली, सगळं थक्क करणार होतं बघ. त्याची एक गंमत सांगतो की आपल्याला मेकअप करण्यासाठी जुनं ग्रंथालय उपलब्ध होतं. तिथं भला मोठा आरसा लावलेला होता, ती मेकअपची टीम उपलब्ध होती आणि दारातून एंट्री होईल त्याच खुर्चीवर मी तिथं बसलेलो होतो. मेकअपमॅनचं काम चाललं होतं, बारकावे तो भरत होता. आणि एक 5वीचा मावळा, तो अत्यंत आनंदात असा उड्या बिड्या मारत वगैरे तो दरवाजातून त्याने आत आला आणि मी नुसतं त्याच्याकडे असं बघितलं, बाकी काहीही केलेलं नाही. तो ज्या वेगानं आला होता त्याच्या दुप्पट वेगाने तसं मागं पळून गेला. मग मला कळलं की आता हा औरंगजेब नक्की झालेला आहे, आता आपल्याला फक्त जाऊन सादर करायचं आहे. आणि ते जे होतं की मी चर्चा करायचो सातपुते सरांसंग की त्या भूमिकेमध्ये शिरा, मग तुम्हाला बादशाह करायचा, तुमचंच वाक्य होतं. तो ग्रेस, ती अदब, तो दरारा तुझ्या प्रत्येक हालचालीमध्ये, चालताना सगळ्या गोष्टीमध्ये, हातवाऱ्यांमध्ये तो दिसला पाहिजे. म्हणून मी ज्यावेळेस ते पन्हाळ्याचं युद्ध सुरू व्हायचं त्याच्यानंतर मी सगळं विसरायचो आणि फक्त त्या भूमिकेमध्ये घुसायचो. जोपर्यंत माझी एक्झिट होत नाही, एक्झिट झाल्यानंतरच मी तो सगळं सोडून आपलं बाजूला व्हायचं. अशी ती माझी गंमत. मी पवार सरांना खूप हसवलं होतं. पवार सर जेव्हा शेवटचा राज्याभिषेकाचा सण शीन आहे की त्याच्यामध्ये ते वरती जातात,
आता मी मेकअपमध्येच होतो तोपर्यंत, तो मेकअप काढूशीच वाटत नव्हता खूप वेळ. आणि पवार सर निघालेले सगळं, मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. त्या माणसाने काही मला ओळखलं नाही, ते त्यांच्या विचारात असतील. मग म्हटलं राजे मी पण येतो तुमच्यासोबत राज्याभिषेकाला. तेव्हा मात्र ते हसले, तू कुठे येतं म्हटले, तो बाजूला. अशा खूप काही गमती जमती झाल्या. आठवणी खूप आहेत सर. आजही मुलं त्या बॅचचे आठवतात तर ते औरंगजेब, की तुम्ही ते केलं. आणि रमणबागेची काय पुण्य आहे सर, की याच रमणबागेनं मला पांडुरंग म्हणून उभं केलं आणि ह्याच रमणबागेने माझ्यातला औरंग देखील पाहिला. असे दोन्ही प्रकार आहेत. हे सगळं इथलंच आहे आणि खूप सुंदर आठवणी आहेत, की दररोजच्या दिवसामध्ये काहीतरी नवीन ॲड झालं पाहिजे, की कालचा दिवस आजची झेरॉक्स कॉपी नसावी, दररोज काहीतरी वेगळं असावं. हे तुम्ही जे शिकवलं त्या पद्धतीने आम्ही काम करतोय सर. सर तुमचे खूप विद्यार्थी लाडके आहेत. बरोबर. असे लाडके विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक. बरं सर, आता आपण थोडंसं वेगळ्या विषयाकडे चाललं, की तुम्ही लाडके विद्यार्थी म्हणाल तर माझा जीव आहे अक्षरशः सर. 10वी पिंक किंवा 10वी फ, माझी काय ओळख बिळख काही नको मला. माझे जे काही आहे ते 10वी फ आहे. एका शिक्षकासाठी विद्यार्थी किती महत्त्वाचे असतात, तर अक्षरशः त्याचा प्राण त्या वर्गामध्ये बसतो असं मी त्यांच्याकडून ऐकलं. आणि ते जुळलं का, तर ह्या 10वी पिंकमधल्या मुलांमधून मी घडलो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सौरभ असेल, तो उमेश मठपती असेल किंवा CA झालेले 4-5 पोरं आहेत, मी त्यांच्यामध्ये असलेली जिद्द पाहत पाहत स्वतःला घडवत गेलो. की आणि जाणता राजा त्याच्या अगोदरचा मी, त्याच्यानंतरचा मी, याच्यामध्ये फरक भरपूर आहे सर. की मुलांना समजून घेणं, की त्या जाणता राजाच्या वेळेसच माझ्याकडं एक ब्ल्यू वर्ग होता आणि त्या ब्ल्यू वर्गामध्ये मुलगा होता, तर तो बाकीच्या गोष्टीमध्ये असायचा. पण ज्यावेळेस आपण जाणता राजा केलं तेव्हा त्याच्या मनावर जे संस्कार झाले, ज्या पद्धतीनं त्याने स्वतःला बदलवलं, की जो 10वी पास होईल का नाही याच्याबद्दल शंका होती, तो 10वी पास पण झालाच. पुढं जाऊन त्यांनी त्याच्या पद्धतीनं ह्या गोष्टीतून तो बाहेर येण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मुलं घडतात. तुम्ही एकदा सांगितलं होतं की आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो. जर आपण त्यांना समजून घेतलं, थोडा विश्वास ठेवला, तर मुलं आहे त्याच्यापेक्षाही खूप चांगलं करतात. आणि आपल्या चौकटीत तो बसत नाही, म्हणजे त्याला गणित येत नाही, त्याला विज्ञान येत नाही, त्याला काही समजत नाही म्हणून त्याला वाईट म्हणणं, हीच गोष्ट मला पटत नाही. की तो तेवढा भाग आहे. आयुष्य खूप मोठं आहे, आयुष्य खूप वेगळं आहे. तो पुढे गेल्यानंतर काहीतरी करेलच. आपण त्याचं भविष्य ठरवूही शकत नाही आणि बिघडूही शकत नाही. श्रेय त्याचं आहे, ते त्यालाच मिळणार. आपण फक्त, तुम्ही जे अनेक वेळा सांगितलं की शेतकरी आणि शिक्षक दोघांमध्ये एक साम्य आहे, की फक्त त्यांना पेरता येतं, उगवणं न उगवणं त्या मातीवर अवलंबून आहे. तशाच पद्धतीने आपण फक्त पेरत राहायचं, की बाकीची प्रोसेस पूर्ण होणारच. आणि असंच करत राहिलं. आज 2002 ते 2022 2-3 वर्ष जर का सोडले ना सर, तर जास्तीत जास्त संपर्क 10वी पिंकवरच आला आहे, 10वी फवर आला आहे. आणि तिथून जे काही मिळालं आहे, जे अजूनही मिळते, ते अफाट आहे. आज 12 वर्ष झाली. हो सर. त्या गोष्टीला. बरोबर. तो औरंगजेब, तो मेकअप, तो ड्रेपरी आज नाही, पण गोष्टी मात्र आज आहेत. तसेच बरोबर. त्या स्मरणामध्ये, त्या आठवणींमध्ये. बरोबर. ते डायलॉग लक्षात आहेत अजून? हो नक्की सर आहे. तो संवाद असा आहे की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. त्याच्या दरबारामध्ये सरदार आहेत, त्याचे शहजादे आहेत आणि औरंगजेब त्या दरबारात येतो. येताना त्याच्या अल्ताफाचे नावे चालू असतात. खूप मोठे मोठे शब्द आहेत. आलमगीर, जिल्हे सुभानी, हे सगळं ऐकत ऐकत औरंगजेब येतो. हताश झालेला तो औरंगजेब दरबारात येतो. शहंशाह
ये सब फिजूल है शहजादे। चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माबदल आज क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये है हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा। मराठों के मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर। शिवाजी जब सूरत आए तो सूरत से ये दुम तबाह करके भाग गए। ये है हबशी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वालों में ये है कारतलब खान, ये नामदार खान, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खान बारहा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, कजाकी, उज़्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, तौबा, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। तौबा तौबा, क्यों शिवा को यह फतेह हासिल हुई? हमारी तरफ फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे। मालूम है तुम्हें क्यों शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मजहबी कलाम, औरत फकीरों की इज्जत करता है वो। शहजादे, इसमें कोई शक नहीं कि हम खुशनसीब है कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो। कुछ भी हो मगर है तो वो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्त नाबूद करना है, अपनी पूरी ताकद लगाकर उससे जूझना है। या उपरी आणिक विशेष काय बोलावे, काय सांगावे?